नमस्कार मित्रांनो, भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा पूर्व व पश्चिम शाखेच्या वतीने महाबोधी महाविहार संदर्भात लातूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे जन आक्रोश मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे। पुढील सविस्तर बातमी पहा। दिनांक 17 सप्टेंबर 2025 बुधवार रोजी महाबोधी महाविहार महू जन्मभूमीमध्ये मध्य प्रदेश दीक्षाभूमी नागपूर महाराष्ट्र येथील व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभा सभेकडे देण्यात यावे। महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते अनागरिक धम्मपालजी पेरियार ईवी स्वामी यांची जयंती आणि भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष आदरणीय महाउपासक डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी आदेश दिले होते, त्यांचाच एक भाग भारतीय बौद्ध महासभा लातूर पूर्व व पश्चिम शाखेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे। जिल्हा तालुका शहर व महिला शाखा सर्व आजी माजी पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सर्व सैनिक तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटना आणि लातूर शहरातील लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी निदर्शन करताना सर्व पदाधिकारी न्यूज इंडिया TV 1 चॅनलला लाईक कमेंट फॉलो शेअर करा, आवडले तर पुढे फॉरवर्ड करा। मुक्त करा मुक्त। महाबोधी विहार मुक्त करा। मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा। कलोडकर साहेब निवेदन वगैरे काय होतं काय? निवेदन द्यायचं नाही, अगोदर काढणार आहे त्याचं काही निवेदन आहे का? दिलंय काल RDC साहेबाला दिले, RDC साहेबांकडे दिलं होतं। काय त्याची कॉपी आहे तुमच्याकडे कालची? उमाय सर कालच्या निवेदनाची कॉपी घेऊन या ताईकडून, तिथे यांच्याकडे का विचारा। हां, काल दिलेलं पत्र वरी गेलेत का? फोन लावायचा खाली या, 10-15 मिनिट नाही या खाली या म्हणा, इथं बसून थोडे एक दोघांचे बोलणं। आवाज वाढवा। सर्वांना जय भीम, नमस्ते। आज आपण
बौद्ध महासभेच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्याच्या वतीने आपण हा महामोर्चा काढलेला आहे। हा जनाक्रोश कशासाठी? तर महाबोधी विहार तसेच दीक्षाभूमी आणि महू जन्मभूमी ही आपल्या ताब्यामध्ये आली पाहिजे। आपल्या ताब्यामध्ये म्हणजे जसं आपण बघतो की प्रत्येक प्रार्थना स्थळ जे ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे, तर बौद्ध महासभा आणि बुद्धिस्ट लोकांच्या किंवा आपल्या महाबोधी विहार हे आपल्या ताब्यात का नाही द्यावे, हे देण्यासाठी हा जनाक्रोश निघालेला आहे। हा इथेच नाही थांबता, जोपर्यंत महाबोधी विहार, महू आणि नागपूरची दीक्षाभूमी ही आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा लढा हा चालू राहणार आहे। तरी मी सर्व जनतेस अजून विनंती करते की आपण सगळ्यांनी या महामोर्चामध्ये सहभागी व्हावेत। यानंतरचे सुद्धा मोर्चामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे आणि आम्ही आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन देत असताना आम्ही सांगत आहोत शासनाला की आमचं जे प्रार्थना स्थळ आहे ते आमच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि त्यावर आमचा हक्क आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाहीत। यावेळी मी सांगू इच्छिते, आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा सगळेजण आपण सगळे एक होऊ आणि हे महाबोधी विहार, दीक्षाभूमी आणि महू स्थळ आपल्या ताब्यात घेऊ। एवढं बोलते आणि थांबते। आज आपण महाबोधी महाविहार मुक्त करावं यासाठी आपण कलेक्टर मॅडमला आताच निवेदन दिलेलं आहे। 134 वर्षापासूनचा हा आपला लढा आहे। आतापर्यंत शासनालाही तो आवाज गेलेला नाही आणि मग तो आवाज पूर्णतः त्यांच्यापर्यंत जावा या उद्देशाने आपण हे मोर्चाचं आंदोलन आपण केलेलं होतं आणि ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। आज मुक्ती संग्राम दिन आहे। तो दिवस जितका उत्साहाने साजरा करतो तोच दिवस आज या आंदोलनाच्या माध्यमातून महाबोधी विहार हे सुद्धा मुक्त व्हावं आणि असाच संग्राम आपण उत्साहात साजरा करावा हा एक उद्देश आजच्या दिवसाचा होता आपला आणि तो उद्देश आपण पूर्ण केलेला आहे। पुनश्च एकदा शासनाला आमची कळकळीची विनंती आहे, कारण प्रत्येकाचं श्रद्धास्थान हे प्रत्येकाच्या खात्यामध्ये आहे, त्यांच्या खात्यामध्ये आहे, पण आमचंच बुद्ध विहार का ब्राह्मणांच्या खात्यामध्ये जावं, त्यांच्या हातामध्ये का जावं? जसं बाबासाहेबांनी आंदोलन केलं, काळाराम मंदिर सत्याग्रह केला, बाबासाहेबांनी सांगितलं की कोणतीही गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष आपला 134 वर्षापासून चालू आहे आणि विश्वास आहे की यावर्षी आपल्याला तो संघर्ष जिंकता यावा ही अपेक्षा या ठिकाणी करूया। आणि पुनश्च एकदा शासनाला विनंती आहे, महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं, चैत्यभूमी ही सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यामध्ये द्यावं आणि महू हे सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावं ही विनंती आपण सर्वांनी केलेली आहे। एवढंच बोलते आणि इथेच थांबते।